आपला उद्देश एकच आहे, आपल्याला उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही? आपलं उद्देश क्लिअर आहे. त्यामुळे बैठक कोणी घेतली, कोण समाजश्रीचा होता, आता सगळ्या समाजाची म्हणतात की वेगवेगळी असली बैठक घ्या, तर मुख्यमंत्री मोदी समाजाशी बोलणार आहेत का? नाही. आपला उद्देश काय, आपला हेतू काय, आपली मागणी काय आहे ती फक्त आपल्या पत्रात पडली पाहिजे. आणि सरकार त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारची भूमिका काय, मान्य देवेंद्रजींची भूमिका असेल, शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील, याची भूमिका काय. आणि म्हणून आपण काळजी करू नका. आपण सांगितल्याप्रमाणे वाटल्यास एकदा या 2 ते 3 दिवसामध्ये आदिवासी संपण्यापूर्वी जर वादळ कमी झालं आहात यावर मला कळतंय की तुमची या मागणी संदर्भामध्ये केवढी मोठी तळमळ या ठिकाणी आहे, किती उपयोग आपल्याला या उपयोगामध्ये होणार आहे. आणि बोलला पण काळजी करू नका. मी प्रयत्न करतो जर आज 2 दिवसामध्ये वातावरण निवडलं पण सरकार अलर्ट मोडवर आहे. मुख्यमंत्री 24 तास सगळ्या घटनेकडे बघतायत, ते रस्त्यावरच आहे. म्हणून एक 2-3 दिवसामध्ये आपली पुन्हा गरज पडली तर एक बैठक मी मुख्यमंत्री म्हणून लावून देतो. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं तशी बैठक आपण लावली होती, परंतु तुम्ही काय लोक म्हणतात की आमची बैठक झाली नाही. मला वाटतं ती बैठक सविस्तर झाली, पूर्ण झालेली होती. आपल्याला वाटत असेल तर आपण एक 7-8 जोडे सगळे याच्यामध्ये गडबडी करू नका. मला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर संघटित राहण्यात आपली ताकद मोठी आहे. तुम्ही जर संघटित राहिला म्हणजे गोष्ट उपयोगायचं. मग ह्या नेता मागे राहिला, हा पुढे आला, याने बोलू दिले, हा काबर बोलला, हा जास्त बोलला, हा कमी बोलला, अशा सगळ्या या गोष्टीमध्ये मला 35 अनुभव आहे. मी राज्यामध्ये मी हा कोण तो कोण मी कोण, आपल्याला जे पाहिजे टार्गेट ते मिळवायचं असेल तर आपल्याला एक गावं लागेल. आता 5 फुट असे केले ताकद नाही आहे, पण असं केलं ते टोसा मारला तर माझं समोर त्याचे दात निघतात, आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या मागण्या आपण संघटितपणे एकत्रितपणे आपण सरकारकडे मागितल्या पाहिजे. एकत्रितपणे आपण एकत्र झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही आलेला आहात त्याची कल्पना आहे. फक्त भीती अशी की झाड पडायचं इकडे, पण इतके झाडं पडत आहेत तुम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणून आता आपल्याला सुखरूप घरी पण जायचंय, कालचं व्यवस्थित जायचंय. कुठेही म्हणजे झाडाखाली उभे राहू नका, गाडी उभी राहू नका. पावसामध्ये कुठेही मोठा पूर आहे, नाल्यांना असेल, पुलावर असेल, पाण्यावर गाडी टाकू नका, जीव धोक्यात घालू नका. राज्यामध्ये कधी नव्हती परिस्थिती आज आलेली आहे, एवढी गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मागण्याची ना आम्हाला आहे, सरकारला आहे, देवेंद्रजींना आहे, शिंदे साहेबांना आहे, सगळ्यांना आहे. आपण आपली मागणी पत्र करून घ्यायची असेल तर मी पुन्हा सांगेन की आपण सगळे एक संघ व्हा, एकत्रित व्हा. थोडं वातावरण निवळलं की पुन्हा आपण वाटलं त्या ठिकाणी एकत्रित होऊ, गरज भासल्या. पण सरकार देखील तुमच्या पाठीशी आहे. मी सांगेन तुम्हाला या उपवर्गीकरणासाठी अधिवेशनाची गरज नाही, कारण सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो या ठिकाणी आपण एकदा या 4 दिवसामध्ये अधिवेशन व्हायचं शक्यतो हे वातावरण निवडलं तुम्ही बैठक करून देतो किंवा समजा 4 दिवसात नाही झालं पण अधिवेशन चाललेलं आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये अधिवेशन झाल्यावर देवेंद्रजींना मी या ठिकाणी विनंती करतो निश्चित आपण 10 जण त्या ठिकाणी या पुन्हा आपण त्या ठिकाणी चर्चा करू की सरकार काय करतंय काय नाही. माझ्यापेक्षा अधिक या ठिकाणी देवेंद्रजी या ठिकाणी थांबू शकतील. आणि म्हणून मी सांगतो की 4-5 फक्त काम करा.